आता आपण सुरुवात जी करणार आहोत, आपला आधीचा मुद्दा हा होता की निओ कॉर्टिकल इमोशन्स आपण पाहिले. आणि या निओ कॉर्टिकल इमोशन्समध्ये आपण असं पाहिलं की या सगळ्या ज्या भावना आहेत, या ऐक्याकडे नेणाऱ्या आहेत. या भावना कोणा दुसऱ्यावरती अवलंबून नाहीत. यामध्ये असणारं जे प्रेम आहे ते निरपेक्ष प्रेम आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने मृणालिनी देसाई म्हणून लेखिका आहेत, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत आणि ज्या गांधी विनोबा या सगळ्यांच्या संपर्कात राहिलेल्या होत्या. त्यांची पुस्तकं वाचत होतो, तर त्याच्यामध्ये एक छानसा त्यांचा अनुभव त्यांनी लिहिला आहे की त्या छोट्या असतात वयाने आणि गांधींच्या आश्रमात राहत असतात. त्यांना गांधींबद्दल इतकं प्रेम वाटतं, इतकी श्रद्धा वाटते आणि ह्या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. तर त्या काय करणार गांधीजींसाठी? ती छोटी मुलगी असते. तर त्या म्हणतात गांधीजी किती कमी वस्तू वापरतात. तर गांधीजींची जी वस्तू सगळ्या व्यवस्थित आहेत. त्यांची जी वाहन आहे, चप्पल आहे ना, तर ती चप्पल म्हणे खूप अशी ओबडधोबड झालेली आहे, कारण गांधीजी एवढे चालतात, ती ओबडधोबड झाली आहे. तर ह्या मृणालिनी देसाई काय करायच्या, ती रोज सकाळी चप्पल ओल्या फडक्याने अशा साफ करायच्या आणि उन्हाची तिरीप जिथे येईल तिथे ती लावून ठेवायच्या. त्या चपलेकडे बघत बसायच्या आणि चपला सुकल्या की गांधीजींना न कळत ते गांधीजींच्या ठिकाणी ठेवून द्यायचे. आणि त्यांनी असं म्हटलंय की गांधीजींना हे जर कळलं असतं तर त्यांनी मला हे करू दिलं नसतं, पण माझ्यासाठी तो जो अनुभव होता तो मला इतकं काही देऊन गेला की कुणाला सांगायची गरजच नव्हती. तर निओ कॉर्टिकल इमोशन्समध्ये हा भाग खूप आहे की तुम्हाला सांगायची गरज नसते. म्हणजे जे तुम्ही करता ते तुम्ही होता आणि त्याच्यानंतर त्याचं अकाउंट लिहून ठेवावं त्या भावनेचं. कुणी कोणाला मदत केली आहे आता, तर ह्यावेळी ना तुझ्या वाईट काळात मी तुला मदत केली होती बरं का, आता जरा काहीतरी लक्षात ठेव. असं एक अकाउंट बुक काही लिहिलेलं नसतं. त्यामुळे या निओ कॉर्टिकल इमोशन्स ज्या आहेत त्या आता विज्ञानाने आपल्याला दाखवल्या. नंतरही थोडं मी नंतर विज्ञानात परत येत जात राहीन, म्हणजे विज्ञान आणि परंपरा याच्यामध्ये. आता एक्झॅक्टली या निओ कॉर्टिकल इमोशन्स आपल्याला परंपरा कुठे दाखवते ते आपण बघूया. अभयत्व मनःशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय रुजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी. दैवी संपत्ती म्हणजे निओ कॉर्टिकल इमोशन्स. आता संपत्ती हा शब्द आपण इंग्रजीत वापरायचा तर असा वापरू लेगसी. व्हॉट इज युअर निओ कॉर्टिकल लेगसी. तर आता आपण काय करूया बघा, अभयत्व. आता आपण भावना बघत जाऊया. आता अभयत्व ही जी भावना आहे ती कशी आहे बघा. 3 तऱ्हेच्या भावना आहेत, बघूया. भय, पहिली भावना कुठली आहे, भय. इट्स अ प्रिमिटिव्ह इमोशन. ती लिम्बिक सिस्टीममधनं येते. फाईट फ्लाईट फ्रीज, लक्षात आलं मग असतं. मग आता त्याच्या पुढे हे भय जेव्हा कॉर्टेक्स येतो की नाही, तेव्हा तो भयाचं रूपांतर कशात करतो, निर्भय. म्हणजे तो काय करतो, कॉर्टेक्स काय करतो आपला, तो भयाला कॉन्टेक्स्ट देतो पहिल्यांदा, की हे भय कोणत्या कारणाने आहे, हे भय ज्या कारणाने निर्माण झाली आहेत त्यातली माझ्या नियंत्रणाखाली असलेली कारणं कोणती, माझ्या नियंत्रणाबाहेरची कारणं कोणती, जी कारणं माझ्या नियंत्रणाखाली आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकतो, असा सगळा विचार करत करत भय ही लिम्बिक सिस्टीमवाली भावना, निर्भय ही कॉर्टिकल म्हणजे प्रगत भावना आणि अभय ही निओ कॉर्टिकल भावना आहे. अभय का निर्माण होतं, कारण भय कधी निर्माण होईल, मी आणि तो या दोघांच्यामध्ये भेद असेल तर. निओ कॉर्टिकल लेव्हलला मी आणि तो वेगळेच नसल्यामुळे ह्याला अभय म्हणायचं. म्हणजे भय, निर्भय, अभय, लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स, निओ कॉर्टेक्स असं आपल्याला मस्त मिळतं बघा. म्हणून अभय जे आहे पहिलं इमोशन ते तसं आहे. आणि मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो,
हा एक्झॅक्टली हा भाग मी जो तुम्हाला सांगितला तो, हा मला तैत्तिरीय उपनिषदामध्ये मिळाला. हा कसा मिळाला? तर उपनिषद आपल्याला असं सांगतं, साधक जेव्हा डोळ्याला न दिसणाऱ्या, बुद्धीला अगम्य, अनिर्वाच्य, निराधार अशा आनंद स्वरूपात असतो, तेव्हा तो अभय होतो. म्हणजे जिथे आनंद आहे तिथे तो अभय आहे. अथ सो अभयम गतो भवती. पण या ब्रह्मामध्ये थोडाही भेद केला तर भय परत येतं. म्हणजे त्या अवस्थेमधून तो जर परत कॉर्टिकल लिम्बिक सिस्टीमला आला तर तो त्या अभय अवस्थेकडून परत भयाकडे येतो. म्हणजेच अभेदाचं मनन केलेल्या विद्वानाला सुद्धा भय येऊ शकतं. म्हणजे म्हणजे एकदा तुम्ही अभयाला गेलात याचा अर्थ आता अभयवरती राहणारच नाही आहे. मग तुमच्या मनामध्ये नेहमी भय निर्भय अभय, भय निर्भय अभय असं चालूच राहणार आहे. फक्त निर्भय राहिलात आणि थोड्या प्रमाणात उन्नत केलं तर तुम्ही निदान भयाकडे कमी जाल. आणि नंतर आपण हे बघणार आहोत की हे आपल्याला कसं करता येईल. म्हणून आता हा मेंदू पहा. या मेंदूमध्ये ती लिम्बिक सिस्टीम आहे जिथून भय निर्माण झालं, तो कॉर्टेक्स आहे जिकडून निर्भय, आणि तो प्रीफ्रंटल निओकॉर्टेक्स आहे जिथून अभय निर्माण झालं. म्हणजे या सगळ्या भावनांच्याकडे आपल्याला ह्या पद्धतीने पाहता येतं. अभयत्वाच्या नंतर काय होतं? मनःशुद्धी. तर मनःशुद्धी म्हणजे काय बघा. लिम्बिक सिस्टीम असेल तर युअर थिंकिंग इज व्हेरी जजमेंटल. म्हणजे जजमेंटल याचा अर्थ हा असा आहे, तो तसा आहे, याला हे येतच नाही, त्याला ते येतच नाही. कॉर्टिकल असेल तर तुम्ही काय करू शकता? यू आर जजमेंटल. म्हणजे तुम्ही लोकांच्या बद्दलचे पूर्वग्रह तुमच्या मनात असता, पण तुम्ही मॅच्युअर असल्यामुळे ते पूर्वग्रह तुम्ही तुमच्या व्यवहारात कमीत कमी आणता. म्हणजे पूर्वग्रह असतात पण त्या पूर्वग्रहांना कसं वापरायचं नाही तुम्हाला कॉर्टिकल लेवलला कळतं. आणि निओ कॉर्टिकल लेवलला काय होतं? यू आर नॉन जजमेंटल. म्हणजे तुम्ही ते जजमेंट करतच नाही की हा असा माणूस आहे, तो तसाच माणूस आहे. म्हणजे काय होतं बघा, त्याला विनोबांनी नाव दिलंय शुद्ध बुद्धी. तर विनोबा म्हणतात शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? तर आपल्या तत्वज्ञानामध्ये बुद्धी आणि प्रज्ञा असे दोन भाग केलेत. बुद्धी याचा अर्थ कॉग्निशन, प्रज्ञा याचा अर्थ कॉग्निशन अँड इमोशन. बुद्धी माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी असते. हे विनोबांचं आहे, छान आहे बघा. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचं काम करू शकत नाही. इट इज जजमेंटल. दयाबुद्धी, द्वेषबुद्धी. शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते, कारण तिला स्वतःचा रंग नसतो. ती थर्मामीटर सारखी असते. थर्मामीटरला स्वतःचा ताप आलेला नसतो, म्हणूनच तो इतरांच्या तापाचं मापक होऊ शकतो. आता आपल्याला कळायला एकदम सोपं आहे बघा की थर्मामीटर म्हणजे शुद्ध बुद्धी. जिथे तुमचं जजमेंट येईल ना तिथे तुम्ही निर्णय कसा देणार. म्हणजे आता हे शब्द कसे इंटरेस्टिंग आहेत ना की मनःशुद्धी योग. मनःशुद्धी याचा अर्थ की तुम्ही जजमेंटल कडून बियॉन्ड जजमेंट जा, आणि बियॉन्ड जजमेंट जर गेलात तरच तुम्ही खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे निर्णय करू शकाल. त्याच्या पुढे आहे, पुढचा शब्द आहे सुनिश्चय. आता सुनिश्चय म्हणजे काय? तर सुनिश्चय याचा अर्थ असा, सुनिश्चय आणि सु म्हणजे चांगला. चांगला निश्चयाचा अर्थ असा की सगळं माझ्याकडेच आहे आणि समोरच्याकडे काहीच नाही असं न समजणं. आता म्हणजे काय ते बघा, हे फार छान लिहिलंय. सत्याग्रही कोण असेल याची विनोबांनी व्याख्या केली आहे. सत्याग्रही तोच असेल जो सत्याचा दावा तर सोडणार नाही, परंतु समोरच्या जवळ सत्य नाहीच असंही मानणार नाही. सत्याचा एक अंश माझ्यापाशी आहे जो मी सोडणार नाही, परंतु दुसरा अंश त्याच्यापाशी असू शकतो आणि तो अंश कमी अधिक असू शकतो. तटस्थ बुद्धीने त्याची चर्चा होऊ शकते. म्हणून सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवं असं आपल्याला ते सांगतात. म्हणजे पुढचा बघा शब्द, यज्ञ दान आणि तप आलेत त्या पहिल्या श्लोकामध्ये. आता या यज्ञ दान आणि तप यांच्याकडे आपण कसं बघूया. यज्ञ, लिम्बिक सिस्टीमला यज्ञ हे कर्मकांड आहे.
म्हणजे तुम्ही यज्ञ तयार करा, त्याच्यामध्ये आहुती घाला, मंत्र म्हणा, हे कर्मकांड आहे. कॉर्टिकल लेव्हलला जे गीतेने केलं यज्ञाच्या बाबतीत, ज्ञानयज्ञ केला, म्हणजे कॉर्टिकल लेव्हलला आणलं. यज्ञ म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर जिथे विचारांची देवाणघेवाण होते तो सुद्धा यज्ञ आहे. आणि निओ कॉर्टिकलला काय आहे माहिती आहे? जीवन यज्ञ. अख्खं जीवन हाच यज्ञ आहे. यज्ञ वृत्ती याचा अर्थ असा, इदम न मम, हे माझं नाही, मालकी हक्काचा संपूर्ण अभाव. म्हणून निओ कॉर्टिकल झालात की तो जीवन यज्ञ असतो, कॉर्टिकल असलात की तो ज्ञानयज्ञ असतो, आणि लिम्बिक सिस्टीमला गेलात की तो फक्त कर्मकांड असतो. आणि म्हणून आपण ना नेहमी जे रोज पूजा करत असतील असे खूप सारे लोक इकडे असतील, तर ना त्या सगळ्या पूजा करणाऱ्यांना माझं असं आवाहन असेल की लिम्बिक सिस्टीमची पूजा, कॉर्टेक्सची पूजा आणि निओ कॉर्टेक्सची पूजा ह्याच्यात निदान भेद करायला शिका. म्हणजे काय? म्हणजे आपण ना लिम्बिक सिस्टीमवरती रोजची पूजा कशी करतो, जे करणारे असतील ते 15 मिनटं दिलेली असतात, आंघोळ विंघोळ करून आपण पूजेला बसतो, आणि मग ते लगेच छान साफसूफ करायला लागतो देवांना, मग मध्येच मोबाईल वाजतो. हां, मग ते मोबाईल वाजता वाजता कुकरची शेट्टी वाजते, मग दरवाजात कुणीतरी येतो, आणि असं करता करता आपली लिम्बिक सिस्टीमवर पूजा होते. आता कॉर्टिकल पूजा म्हणजे काय? कॉर्टिकल पूजाचा अर्थ असा की ज्या सगळ्या संवेदना, परसेप्शन्स आहेत की नाही त्या क्रियेमध्ये, त्यांना जागृत करा. म्हणजे ना पहिल्यांदा बघा की समोरचं जे मूर्तीमध्ये असलेलं जो आवडता तुमचा देव आहे, तर तो त्या देवाबरोबर ना हा माझा एक्सक्लुसिव्ह टाईम आहे बरं का, आणि हे माझं आणि त्याचं रिलेशनशिप आहे. मी म्हणजे रिअल सेल्फ आहे, तो म्हणजे आयडियल सेल्फ आहे. मग ना त्याला मायेने छानपैकी साबदीप करूया, मग ना छानपैकी त्याची आरास करूया. आरास करणं आणि फुलं वाहणं ह्याच्यात फरक आहे. म्हणजे वाहणं पण महत्त्वाचं आहे, पण आरासमध्ये काय आहे? दृष्टी आली बघा सगळी. मग ना छानपैकी गंध उगाळा, मग दिवा लावा म्हणजे प्रकाश पडेल, उदबत्ती लावा म्हणजे वास येईल. हां, त्याच्यानंतर असं छान दिसतंय ना आता सगळं पूजा केलेलं. मग आता स्तोत्र म्हणा, कारण आता तुमचं ऑडिओ आला पाहिजे, म्हणून डिंग 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 म्हणा. स्तोत्र काय म्हणायचं ते म्हणा. म्हणजे बघा, दृष्टी आली, वास आला, गंध आला, हे आलं काय आपला आवाज आला. स्पर्श कधी आला? तुम्ही जेव्हा हे घासता, हां गंध घासता, त्या सगळ्यामध्ये स्पर्श आला. आणि आता राहिलं काय? म्हणून प्रसाद. बघा ना, अख्खी पूजा म्हणजे तुमची ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आणून केलीत की ती कॉर्टिकल पूजा होती. आणि मग ती कॉर्टिकल पूजा आली की त्याचा कधी कधी ना जे पूजा करणारे लोक असतील ते म्हणतील की एखाद दिवशी ना पूजा केल्यावरती जरा जास्त बरं वाटतं. ते जास्त बरं का वाटतं? की त्या वेळेला त्या पूजेमध्ये पाची पंचेंद्रिय जी असतात ती आलेली असतात म्हणून. आणि निओकॉर्टिकल पूजा कुठली आहे माहिती आहे का? की जे तुम्ही सर्व करत आहात तीच पूजा आहे. प्रत्येक कृती हीच पूजा, ही निओकॉर्टिकल आहे. असं प्रत्येकाला ग्रेडेशन आहे. मग कर्मकांड कशाला करायचं? तर पूजा करायची ते लिम्बिक सिस्टीमवरनं कॉर्टेक्सला जाण्यासाठी. कॉर्टेक्सची पूजा जर छानपैकी, जसे लोक ना ध्यानधारणा करतात बरं, आणि मग मी असं वाट बघत राहतो खूप वेळा की आता हे बरेच वर्ष ध्यानधारणा करतायत, आता स्वभावात काही फरक पडतो का बघूया. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की फरकच पडत नाही, कारण ध्यान केलेलं असतं ते लिम्बिक सिस्टीमलाच केलं असतं. आणि म्हणजे योगाला जातात की नाही मंडळी, तर ती योगाला जाताना ना ते आपली कवायत होती की नाही शाळेमध्ये, 3-4 प्रकार बदल वगैरे तसे करतात. आता आपण सगळ्यांनी आपापल्या शाळांमध्ये जेव्हा कवायत केली ती पूर्ण लिम्बिक सिस्टीमला केली. त्यावेळेला आपापला कॉर्टेक्स आपापल्या वयाप्रमाणे सभोवार पाहत होता. तर तो जो आपला कॉर्टेक्स होता तो त्याच्यात अजिबात नव्हता. तर योगा करायला लोक जातात ते फुल लिम्बिक सिस्टीमवर करतात योगा. अर्थातच त्यांना शवासन भयंकर आवडतं. मग आता जे आपण करतो आहोत ते आपण निदान कॉर्टिकल आणि निओकॉर्टिकल बाजूला ठेवू, हां क्षणभर, हां एकत्व वगैरे बाजूला ठेवू, पण आपण निदान कॉर्टिकल लेव्हलला तरी करायचा प्रयत्न करूया का? म्हणजे मॉर्निंग वॉकला जात असाल ना सगळेजण, मॉर्निंग वॉकसुद्धा तिन्ही लेवलला होतो. बघा, मॉर्निंग वॉक लिम्बिक सिस्टीमला कसा होतो?
तर ते लोक ना मेडिकल वॉक घेतात. मेडिकल वॉक म्हणजे इथे असं कडं लावलेलं असतं, त्याच्यामध्ये 2.5 किलोमीटर येईपर्यंत चालायचं आणि मग वळायचं, म्हणजे येऊन जाऊन 5 किलोमीटर व्हायला पाहिजे. हां. आणि ना लक्ष कुठे असतं? लक्ष इथे असतं माहिती आहे ना, की ते किती माझं हे आहे, पावलं किती चालले आहेत. लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स नॉट ॲक्टिव्ह. मग आता कॉर्टेक्सला या म्हणजे काय? लय, रिदम. आपण जो बघितलं ना मगाशी, की आता चालता 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 माझी पावलं कशी वळतायत, माझे हात कसे चालले आहेत, माझी दृष्टी कुठे जाते, हां, मग कॉर्टेक्सला आला. आणि असं होता होता 1 क्षण 2 क्षण असे येतील की ज्या वेळेला मी चालतोय का पाय चालतायत का कोण चालतंय ते कळत नाही. तो निओकॉर्टिकल क्षण. असं जर बघितलं की नाही सगळ्या गोष्टींच्याकडे, तर मजा येईल करायला. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्सला करता येतात. स्वयंपाक पण करता येतो लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्सला. हां, मग आता लिम्बिक सिस्टीमला जो स्वयंपाक असतो ना, तो सवयीने होणारा असतो बघा, कारण ती स्वायत्त मज्जासंस्था आहे, त्यामुळे तिथे मीठ कधी चुकीचं पडतच नाही. कॉर्टेक्सला कसं असतं की आज आपल्याकडे कोण येणार आहेत त्याचा मेनू लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपण करतो. ह्यांना डायबिटीस आहे तर असं असं करूया, यांना जरा तेल तूप कमी लागतं किंवा ह्याला गोड जास्त आवडतं. कॉर्टिकल विचार झाला. आणि निओकॉर्टिकल विचार काय माहिती आहे का? आज माझ्या आवडीचे सगळे जे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी माझी पूजा आहे. हा निओकॉर्टिकल आहे. म्हणजे मग निओकॉर्टिकलमध्ये काय आलं की त्याच्यामध्ये एक वेगळाच भाव आला, समर्पण आलं. आणि मग तो स्वयंपाक राहिला नाही, तो अनुभव झाला. मग तुमचा मेनू काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे ते मेनू महत्त्वाचं नाही, भावना महत्त्वाची आहे. बघा ना, सुदाम्याचे पोहे निओकॉर्टिकल होते का नाही? म्हणूनच तर ते त्या कृष्णाने त्या लेव्हलला घेतले ना, नाही तर पोहे काय. पण त्याने ते निओकॉर्टिकल कम्युनिकेशन होतं, दोघांचं इक्वल कम्युनिकेशन होतं. हा राजा होता, तो सुदामा गरीब होता, पण त्यांनी दोघांनी इक्वल केलं ना कम्युनिकेशन. तो निओकॉर्टिकल टच आहे. आणि म्हणून आपल्याला निओकॉर्टिकल इमोशनचा फक्त टच झाला तर तो संपूर्ण अनुभव जादूचा अनुभव होतो. आणि ती निओकॉर्टिकल मॅजिक आहे. आणि ती निओकॉर्टिकल मॅजिक आपण उलगडणार आहोत आज, उद्या आणि परवामध्ये. परत येऊया, यज्ञ, दान आणि तप हे सांगितलेत, ते काय आहेत बघा. सोप्या आहेत गोष्टी. यज्ञ म्हणजे काय? सृष्टीची झीज भरून काढणं म्हणजे यज्ञ. म्हणजे जे मी काही केलेलं आहे ते मला आता जमिनीचा कस टिकवणं म्हणजे यज्ञ. वापरलेल्या वस्तूंचं शुद्धीकरण म्हणजे यज्ञ. रिसायकल, रियूज म्हणजे यज्ञ. आजच्या काळातला आपला कॉर्टिकल यज्ञ हा आहुती घाला आणि हे करा हा नाही आहे. उत्पादन कर्तव्य भावनेने करणं म्हणजे यज्ञ. ऋण फेडण्यासाठी जी निर्मिती करायची तो यज्ञ म्हणजे सेवा. सेवा करणे म्हणजे यज्ञ. म्हणजे यज्ञाची सुद्धा व्याख्या आपण निओकॉर्टिकल घेतली पाहिजे आजच्या प्रमाणे. मग दान, दान म्हणजे समाजाचं ऋण फेडण्यासाठी. समाजानं जे मला दिलं ते यथाशक्ती मी परत करणार, हे समाजाचं ऋण. दान म्हणजे परोपकार नव्हे, दान म्हणजे कुणावरती काहीतरी नव्हे. आणि तप म्हणजे शरीररूपी संस्थेतील दोषांच्या शुद्धीसाठी जे करायचं ते तप. फिटनेस टिकवण्यासाठी जे करायचं ते तप. बघा ना, म्हणजे इतक्या साध्या गोष्टी आहेत. यज्ञ, दान आणि तप. पुन्हा एकदा बघूया की यज्ञ, दान आणि तप. यज्ञ हा सृष्टीसाठी, दान समाजासाठी, तप माझ्या स्वतःसाठी. की यज्ञ, दान, तप तुम्हाला निओकॉर्टिकल टच आला. आणि यज्ञ, दान, तप कशासाठी? तर साम्यावस्थेसाठी. साम्यावस्था, पुन्हा साम्यावस्था म्हणजे मगाचं लय, रिदम. आणि सेवेतून ज्ञान, कर्म, प्रेम ह्यांची एकात्मता साधते. म्हणून ज्ञान, यज्ञ, दान, तप. सेवा हीच आत्मोन्नतीची साधना. म्हणून दान आहे ना ते कॉर्टिकल आहे. बघा, इंटरेस्टिंग. दान कॉर्टिकल आहे आणि त्याग निओकॉर्टिकल आहे. बघा, दान मी कधी करतो? जो माझा एक्सेस असतो ना तो मी देतो. हां, मी 100 रुपये कमावलेत आणि मला 80 मध्ये सगळं होतं आहे, तर 20% समाजासाठी देऊ. छान आहे. त्याग जो असतो ना तो मी सर्वस्वाने देतो. त्याच्यात समर्पण म्हणजे निओकॉर्टेक्स. आता तुम्हाला हे कळण्यासाठी आपण हे वाचूया. त्याग अगदी मुळावर घाव घालणार आहे. दान वरून पालवी खुडण्यापैकी आहे.
त्याग पोटात घेण्याची दवा आहे, दान कपाळावर फासण्याची सुंठ आहे. त्यागात अन्यायाची चीड आहे, दानात लौकिकाची भीड आहे. त्यागाने पापाचं मुद्दल फिटतं, दानाने पापाचं व्याज चुकतं. त्यागाचा स्वभाव मायाळू आहे, दोन्ही धर्मच आहेत. त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे, दानाची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे. पायथ्याशी आहे कॉर्टेक्स, माथ्याशी आहे निओकॉर्टेक्स. त्यामुळे एकच भावना आपल्याला काय पद्धतीने पाहता येते ते ह्याच्यामध्ये खूपच छान आपल्याला सांगितलंय.